महाराष्ट्र लोक सेवा आयोग एमपीएससी द्वारा विभिन्न प्राध्यापक संवर्ग की स्क्रीनिंग परीक्षाओं के लिए मुंबई को मुख्य परीक्षा केंद्र बनाए जाने का अभ्यर्थियों ने विरोध किया है। अभ्यर्थियों का कहना है कि विदर्भ के भंडारा, गोंदिया, गढ़चिरौली, चंद्रपुर सहित अन्य जिलों तथा मराठवाड़ा के उम्मीदवारों को मात्र 1 घंटे की परीक्षा के लिए मुंबई जाना पड़ रहा है, जिससे समय और धन दोनों की बर्बादी हो रही है। उन्होंने मांग की है कि 42 विषयों की स्क्रीनिंग परीक्षाओं के लिए नागपुर और छत्रपति संभाजीनगर में भी परीक्षा केंद्र बनाए जाए। साथ ही बताया कि आवेदन के समय केंद्र चयन का विकल्प ही नहीं दिया गया था। अभ्यर्थियों ने आयोग से छात्र हित में जल्द सकारात्मक निर्णय लेने की अपील की है। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तब्बल 10 ते 12 वर्षानंतर प्राध्यापकांची भरती काढली 2023 मध्ये आणि त्याचे चाळणी परीक्षा जी आहे 2026 मध्ये आयोजित केली। मात्र त्यासुद्धा गलथान कारभार एमपीएससीचा दिसून आला आहे, कारण नागपूर आणि विदर्भातल्या विद्यार्थ्यांना सेंटर हे मुंबई देण्यात आला आहे आणि त्याचा विरोध प्राध्यापक करत आहे। आज आपल्यासोबत काही प्राध्यापक आहेत ज्यांच्याशी आपण बोलू, नेमक्या त्यांच्या अडचणी काय आहे, काय तुम्हाला अडचणी येत आहे। तुमचं सेंटर जे आहे मुंबईला दिला आहे आणि तुमचं राहणं जे आहे चंद्रपूर, गडचिरोली किंवा विदर्भात इतर ठिकाणी आहे, काय अडचणी नेमक्या येत आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जी प्राध्यापक भरती होत आहे या भरतीची आम्ही अनेक वर्षापासून वाट पाहत होतो। एक साधारण 10 ते 15 वर्षानंतर ही परीक्षा आता सुरू होत आहे। 2023 मध्ये आम्ही याला अप्लाय केला होता आणि आता पुढल्या महिन्यात म्हणजे जुलै ऑगस्टमध्ये होता आणि याच्या केंद्रीय स्थळावरच्या ज्या परीक्षा देखील नागपुरात होतात। आमच्या सोयीचं हे नागपूर केंद्र असल्यामुळे इकडल्या भागातील खास करून विदर्भातील लोकांना जर समजा नागपूर हे केंद्र देण्यात आलं तर ते आमच्या सर्वांच्या दृष्टीने सोयीचं होईल आणि यासाठी होणारा जो आर्थिक भुर्दंड आहे हा देखील आम्हा विद्यार्थ्यांवर होणार नाही, अशी आम्ही आशा करतो की आयोगाने या बाबतीत सकारात्मक निर्णय घ्यावा। सध्या पावसाचं वातावरण आहे, अशातच मुंबईला जर एक्झाम झाली विद्यार्थ्यांची तर त्यांना कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागेल। अलीकडचं वातावरण बघता पुणे आणि मुंबई सारख्या ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे आणि वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे। अशामध्ये जर परीक्षार्थी जर तिथे जाऊन सहाय्यक प्राध्यापकाची परीक्षा देईल तर तो कोणत्या मानसिकतेत असेल, त्याला त्या मानसिकतेचा सामना करावा लागेल, अडचणीचा सामना करावा लागेल। विदर्भातील एक शेवटच्या टोकाचा विद्यार्थी नागपूरला येण्यासाठी त्याला 1 दिवस पूर्ण जातो आणि तिकडे मुंबईला जायला पुन्हा 1 दिवस लागतो। असे त्याचे 2-3 दिवस जाईल आणि त्याला आर्थिक सोबत मानसिक आणि शारीरिक सुद्धा सामना करावा लागेल। त्यामुळे आमची माननीय मुख्यमंत्री साहेबांना अशी विनंती आहे, त्यासोबतच उच्च शिक्षण तंत्रज्ञान मंत्री महोदयांना सुद्धा विनंती आहे आणि आयोगाच्या अध्यक्षांना सुद्धा अशी विनंती आहे की त्यांनी नागपूर येथे लोकसेवा आयोगामार्फत जी सहाय्यक प्राध्यापक भरतीची परीक्षा जी सामायिक सारणी होणार आहे ती नागपूर येथे घेण्यात यावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो आणि याच्यावरती सकारात्मक विचार करावा। त्यासोबतच सामायिक चाळणीच्या नंतर एक मुलाखत असतात ती सुद्धा रिजन वाईज जर त्यांनी आयोजित केली तर ते सुद्धा फार सोयीचं होईल असं मला वाटतं। या सर्व विषयावर युवा मोर्चाने सुद्धा संज्ञान घेतला आहे आणि त्यांनी मुख्यमंत्री यांना निवेदन दिलं आहे। काय नेमकं तुमचं म्हणणं आहे त्या निवेदनाच्या मार्फत? त्या निवेदनाच्या मार्फत आमचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला माननीय देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून आम्ही ते निवेदन दिलं आहे। त्या निवेदनात आमचं हेच म्हणणं आहे की जर का पूरग्रस्त परिस्थिती जर का सगळी मुंबई आणि पुण्यामध्ये होत आहे तर याचा विचार करून पूर्व विदर्भातले किंवा मराठवाड्यातले जे प्राध्यापक भरतीचे उमेदवार आहे त्यांना त्यांच्या रिजनल वाईज त्यांचं सेंटर देण्यात यावं। त्यानंतर म्हणजे पूर्व विदर्भासाठी नागपूर व अमरावती या 2 पैकी एक सेंटर देण्यात यावं। तसंच मराठवाड्यासाठी छत्रपती संभाजीनगर हे सेंटर देण्यात यावं अशी आम्ही त्यांना माननीयची नम्र विनंती केली आहे माननीय मुख्यमंत्र्यांना। आणि आम्हाला खात्री आहे की भारतीय जनता युवा मोर्चाच्या मार्फत विद्यार्थी आघाडीच्या मार्फत जे निवेदन दिलं गेलं आहे त्याचा ते नक्कीच दखल घेतील आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सांगतील की आपण सेंटर बदलावे, रिजनल वाईज त्यांना सेंटर द्यावे अशी आम्ही मागणी केली आहे। महत्त्वाचं म्हणजे या परीक्षांचे अजून हॉल तिकीट आहे ते निघाले नाही आहे आणि जे विद्यार्थी मागणी करतायत की जे एक्झाम आहे ते विदर्भातल्या विद्यार्थ्यांसाठी नागपूर सेंटर दे किंवा अमरावती सेंटर द्यावं ती पूर्ण होऊ शकते। महाराष्ट्र TV 24 साठी प्रकाश शुंकलवार, नागपूर।